झी 24 तास एक पाऊल पुढे। सिंचन घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी भाजप आमदार देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। 28 वेळा हा विषय सभागृहात मांडूनही सरकार दखल घेत नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याबरोबर केलेल्या बातचीतीमध्ये सांगितलंय। विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी विधानसभेत विरोधक आक्रमक झाले आणि विधानसभेचं कामकाज सुरुवातीलाच तहकूब करावं लागलं। आपल्यासोबत भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस आहेत। देवेंद्रजी, काल शोकप्रस्तावाचा विषय होता, त्यामुळे काल तुम्ही आपली तलवार मॅन करून ठेवली होती। आज आक्रमकपणा विरोधकांचा दिसून आला। काय सत्ताधाऱ्यांसमोरचे तुम्ही कुठल्या प्रश्नांची सत्ताधाऱ्यांकडून उत्तर मागताय? मुळामध्ये आम्ही स्थगन प्रस्ताव लावलाय की एवढा मोठा सिंचनाचा घोटाळा महाराष्ट्रात झाला, साधी चौकशी सरकार करायला तयार नाही। सातत्याने भ्रष्टाचार वाढतोय, महागाई वाढते, सिलेंडरचे भाव वाढले आहेत। आज मराठवाड्यामध्ये पिण्याचं पाणी नाही, गुरांना चारा देखील नाही। महाराष्ट्रासारख्या राज्यांनी रिटेलमध्ये एफडीआय हा या ठिकाणी त्याला परमिशन दिलेली आहे, आपलं कन्सेंट कळवलेलं आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्रातला शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे, बेरोजगारी महाराष्ट्रामध्ये वाढणार आहे। अशा सगळ्या प्रश्नांना घेऊन आज आम्ही स्थगन प्रस्ताव दिला होता की आधी याची चर्चा करा, त्याच्यानंतर मग बाकीच्या चर्चा होतील। पण तो स्थगन प्रस्ताव आमचा अजूनही चर्चेला त्यांनी घेतलेला नाही आहे, त्यामुळे आम्ही आक्रमक आहोत। शेवटी आमचं म्हणणं हे आहे की जोपर्यंत सिंचनाच्या संदर्भात एसआयटी तयार होत नाही तोपर्यंत वांझोटी चर्चा करून काय फायदा आहे। देवेंद्रजी, अजितदादांचा विषय आहे। काल तुम्ही हा विषय घटनाबाह्य शपथविधीचा समोर आणला होता, आज पुन्हा परिचय कार्यक्रम पत्रिकेवर आहे, काय त्या संदर्भात भूमिका असणार आहे? आम्ही आक्रमकच आहोत। आमचं आजही म्हणणं आहे की अनकॉन्स्टिट्युशनल आहे, असंवैधानिक आहे, पण आता आम्ही वाट पाहतोय अध्यक्षांच्या रुलिंगची। भाजपचा आज मोर्चा आहे, परंतु भाजपचे सगळे आमदार इथे दिसत आहेत। हाऊस बंद पडून मोर्चाला जायचा प्लॅन आहे भाजपचा, असंच एक चर्चा आहे। नाही, आम्ही तर या ठिकाणी आक्रमक आहोत आणि अशीच वेळ पडली तर आमचे नेते त्या ठिकाणी जातील, आम्ही इथे राहू। धन्यवाद देवेंद्रजी, झी 24 तासला वेळ दिल्याबद्दल। एकूणच 28 वेळा सिंचन घोटाळ्याचा प्रश्न विधिमंडळात विरोधकांनी उपस्थित केला, परंतु सरकारकडून कोणतेही ठोस आश्वासन नाही। त्यामुळे विरोधक एसआयटीच्या मागणीवर ठाम आहेत आणि या मागणीवरून विधानसभेतील हा विरोधकांचा आक्रमकपणा आणखीन वाढत जाईल अशी शक्यता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेरावसह दीपक भातुसे, झी 24 तास, नागपूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।